नमस्कार, आपण पाहत आहात डीएम न्यूज मराठी, आवाज महाराष्ट्र। मुधलवाडीतील मदिना नगरमध्ये अज्ञात इसमांनी 2 ॲपे रिक्षा जाळल्या। पैठण औद्योगिक परिसराच्या मुधलवाडी येथील मदिना नगरमध्ये रविवारच्या रात्री अज्ञात व्यक्तीने 2 ॲपे ऑटो रिक्षांना आग लावल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेत दोन्ही रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाल्याने त्यांचा फक्त सांगाडा उभा राहिला आहे। ॲपे रिक्षा मालकाने याची पैठण MIDC पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। यामुळे रात्रीच्या वेळी घराच्या आसपास वाहने उभी करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पैठण MIDC पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मुधलवाडीतील मदिना नगर मधील रहिवासी शेख इस्माईल शेख इब्राहिम हे ऑटो रिक्षा चालून आपली व आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवतात। त्यांच्या मालकीच्या 2 ॲपे कंपनीच्या ऑटो रिक्षा आहेत। दिवसभर रिक्षा चालवल्यानंतर संध्याकाळी या रिक्षा आपल्या घरासमोर उभ्या करतात। त्यांनी नेहमीप्रमाणे दिवसभराची मिळेल ती कमाई करून संध्याकाळी सदर ऑटो रिक्षा, जिचा क्रमांक MH20T3841 व MH20T4979 आपल्या घरासमोर उभे करून झोपी गेले होते। दिनांक 19 रविवार रात्री सुमारे 12:30 ते 1:30 वाजेच्या सुमारास या ऑटो रिक्षांना अज्ञात इसमाने पेटवून दिले। सदर रिक्षांना आग लागल्याचे लक्षात येताच आम्ही शेजाऱ्यांच्या मदतीने आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत दोन्ही वाहने जळून त्याचा फक्त सांगाडा उभा राहिला होता। रोजीरोटीचे साधन असलेल्या रिक्षा जळाल्याने माझ्या व माझ्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे। या प्रकरणी रिक्षा मालकाने पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे की रिक्षा जाळणाऱ्या अज्ञाताचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी आणि झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळवून द्यावा। या घटनेमुळे या परिसरातील वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे।